जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा जो आपला काय व्हिडिओ आहे तो शिवजयंतीवरती एक स्पेशल व्हिडिओ होणार आहे, कारण शिवजयंती जवळ आलेली आहे। तर आपल्या महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण एक व्हिडिओ एडिट केलेला आहे। तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फ्रीमध्ये त्याची लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे सॉन्ग आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक खाली कमेंटमध्ये पिन केलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण CapCut या ॲपवरती बनवणार आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर टेलिग्राम चॅनल लवकरात लवकर जॉईन करा, तिथे तुम्हाला CapCut ॲपसाठी लागणारा VPN जो आहे तो फ्रीमध्ये डाउनलोड करायला मिळून जाईल। तिथून तुम्हाला सिम्पली CapCut ॲप आणि VPN डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली तुम्हाला VPN ओपन करून कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ॲल्बममध्ये जाऊन आजचं जे आपलं काय स्टेटस एडिटिंगचं मटेरियल आहे ते तुम्हाला फाईल ओपन करून घ्यायचं आहे, फोटोवरती यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक ब्लॅक इमेज बघायला मिळेल, ते ॲड करून सिम्पली इथे ॲड चिन्हावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ऑप्शनला क्लिक करून इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे इथे इमेज ॲड झालेलं बघायला मिळेल। हे इमेज ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला खाली रेशोवरती क्लिक करायचं आहे। तर 2 नंबरला आपल्याला 9:16चा रेशो बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर आजचं जे आपलं हे इमेज आहे त्याच्यावरती टच करून सिम्पली आपल्याला याची जी साईज आहे ते आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला पुढं स्क्रॉल करत जाऊन इथे आपल्याला एक ऑपोजिट नावाचा ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती आपल्याला इथं 50% करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। साऊंड्सला क्लिक करून आपल्याला फाईल्समध्ये सिम्पली फाईल्स ओपन करून घ्यायचं आहेत। फ्रॉम डिव्हाइसला क्लिक करून आपल्याला इथं आजचं सॉन्ग बघायला मिळेल, हे सॉन्ग सिम्पली तुम्हाला इथं प्लस चिन्हावरती क्लिक करून इथं ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सॉन्ग ॲड करून घेतल्यानंतर इथे आपल्याला सॉन्ग बघायला मिळेल। तर हे जे आपलं सॉन्ग आहे यावरती आपण तुम्हाला बीट्स दिलेले आहेत। तर हे जे आपले बीट्स आहेत ते तुम्हाला फक्त आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील, हे तुम्हाला फक्त कळावे म्हणून आपण बीट्स दिलेले आहेत। अशा प्रकारे हे बीट्स आपल्याला इथे बघायला मिळतात। तर तुम्ही इथे बीट्स आणि वरती सॉन्ग बघून सिम्पली साऊंडला क्लिक करून इथं बीट्सवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही ही इथं ॲड बीटवरती क्लिक करून इथं बीट ॲड करू शकता। तर इथे खाली बीट आणि वरती टायमिंग बघून तुम्हाला तुमचे बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर सिम्पली आपल्याला 1 2 3 हे 3 बीट सोडून पुढचा जो आपला बीट आहे 9 सेकंदाच्या आसपास जो बीट आहे तिथपर्यंत आपल्याला हे जे आपली इमेज आहे याची लेंथ इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। इथं आपल्याला जो बीट दिसतो आहे त्याच्यापर्यंत आपल्याला याची लेंथ इथं वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली आपल्याला आपलं जे पहिलं इमेज आहे तिथं सुरुवातीला यायचं आहे, यातून बॅक निघून ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करून इथं आपल्याला आजचं जे आपलं काय मटेरियल आहे त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा 19 फेब्रुवारी हे जे PNG आहे ते सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं साईडला कट करून इथे जी लेंथ आपल्या पुढच्या बीटपर्यंत इथं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे पेंज आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲनिमेशनला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथे ॲनिमेशन ओपन होताना बघायला मिळतील। तर ते इनमध्ये आपल्याला एक फेड इन नावाचं ॲनिमेशन बघायला मिळेल, ते ॲड करून टायमिंग जे आहे अशा प्रकारे वाढवून घेऊन ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर आउटमध्ये सिम्पली तिथेच ओके न करता आउटमध्ये येऊन पुन्हा फेड आउट क्लिक करून इथे आपल्याला अशा प्रकारे ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या बीटला पुढच्या बीटला आल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून फोटोवरती सिम्पली आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे। पुन्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे PNG आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि हे साईडला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढच्या बीटपर्यंत याची लेंथ कट करून घेतल्यानंतर ही PNG आपल्याला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। यालाही आपल्याला सेम ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इनमध्ये फेड इन आणि आउटमध्ये फेड आउट ॲनिमेशन देऊन इथं टायमिंग थोडंसं कमी करून अशा प्रकारे इथं ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा त्याच बीटच्या एंडिंगला यायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला पुढचं जे आपलं छत्रपती शिवाजी महाराज हे जे PNG आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। हे साईडला कट करून याची लेंथ पुढं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि यालाही सेम आपल्याला ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमध्ये फेड इन आणि आउटमध्ये यायचं आहे आणि फेड आउट देऊन ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं जे शेवटचं PNG राहिलेलं आहे ते सिम्पली आपल्याला पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपले जे आपल्या राजांची जयंती हे PNG आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीट थोडंसं पुढं अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि ॲनिमेशनला क्लिक करून इनमध्ये फेड इन आणि आउटमध्ये फेड आउट देऊन ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं हे जे आपले बाकीचे PNGs आहेत ते आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर सिम्पली ह्यात आपला जो बीट आहे त्या बीटवरती येऊन ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि पुढची जे आपली इमेजेस आहेत ते आपल्याला इथे एक एक करून अशा प्रकारे इथं ॲड करत जायचं आहे। अशा प्रकारे आपण हे जे आपली इमेजेस आहेत ते इथं सिम्पली आपल्याला हे जी आपली इमेज आहे ते डिलीट करून
यातून ओव्हरलेवरतून बॅक निघायचं आहे आणि पुन्हा इथे ॲडवरती क्लिक करून आपलं इमेज आहे तिथं ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व आपली इमेजेस आहेत ती इथे ॲड करून घेऊया. अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक जे इमेज आहे ते आपल्याला इथं बीटवरती ॲडजस्ट करून घ्यायचं. जिथपर्यंत आपले बीट आहेत तिथपर्यंत आपल्याला इथं अशा प्रकारे याची जी एंडिंग आहे ती इथं कट करून डिलीट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक इमेज इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे इमेजेस इथं ॲडजस्ट झालेले आपल्याला दिसून येतील. तर आपलं जे शेवटचं इमेज आहे ते आपण इथं ॲडजस्ट करून घेणार आहे. अशा प्रकारे इथं जास्त जे एंडिंग आहे ती इथं स्प्लिट करून कट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट आपल्याला इथं डिलीट करून एक्स्ट्रा इमेज पण डिलीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले जे पहिले इमेज आहे त्याच्यावरती येऊन सिम्पली आपल्याला हे ते इमेज ॲडजस्ट अशा प्रकारे आहे का चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढचं इमेज आपल्याला इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर प्रत्येक इमेज आपल्याला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही अजून व्हिडिओ लाईक केला नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चॅनलवर तर नवीन असेल तर सबस्क्राईब करून सोबत नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. तर अशा प्रकारे आपण इमेजेस ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर सिम्पली ट्रान्झिशनचा हा जो आपला स्प्लिटचा ऑप्शन आहे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला ट्रान्झिशन ओपन होताना बघायला मिळतील. तर इथं कॅमेरावरती क्लिक करायचं आहे आणि शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पुन्हा ट्रान्झिशनला क्लिक करायचं आहे आणि शेक 2वरती क्लिक करून इथं ॲप्लाय टू ऑल करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढे आपले कट्स आहेत त्या प्रत्येक कटला हे ॲनिमेशन ॲड झालेलं बघायला मिळेल. त्यानंतर हा जो आपला बीट आहे त्यात थोडंसं पुढे यायचं आहे, इफेक्टला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पुढे येऊन इफेक्टला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट क्लिक करून सिम्पली आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट बघायला मिळतील. तर इथे आपल्याला स्लॅश व्हायब्रेशन नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. तो सिम्पली ॲड करून त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला इथं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि याची थोडी सुरुवात आपल्याला इथं पुढं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हा इफेक्ट लॉंग प्रेस करून आपल्याला हा इफेक्ट पुढं स्क्रोल करत घ्यायचं आहे आणि हा जे आपली बीटची एंडिंग आहे तिथपर्यंत आपल्याला हा इफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला या बीट्स थोडंसं पुढे येऊन येतं अशा प्रकारे इफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक ठिकाणी कॉपी करायचं आहे, लॉंग प्रेस करायचं आहे. या बीटच्या एंडिंगला आपल्याला एक व्हायब्रेट बघायला मिळेल. ते व्हायब्रेशन येईपर्यंत इथे स्क्रोल करत घ्यायचं आहे आणि ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि शेवटला हे आपण त्याच पद्धतीने कॉपी करून लॉंग प्रेस करणार आहे आणि इथे आपल्याला व्हायब्रेशन येईपर्यंत ॲड करून सुरुवात जी आहे ती आपल्याला इथं अशा प्रकारे याची करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे इथं अशा प्रकारे ॲडजस्ट आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर सिम्पली आपल्याला आपलं जे हे पहिलं इमेज आहे त्या बीटवरती यायचं आहे. इथे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपली मटेरियलची फाईल ओपन करून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक ब्लॅक PNG बघायला मिळेल. ते ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्यानंतर साईडला हे कट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे जे PNG आहे रिमोट आणि टच करून अशा प्रकारे इथं खाली ब्लॅक PNG बघायला मिळेल. ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत इथं वाढवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट आपल्याला इथं स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्याच बीटवरती यायचं आहे. त्याच बीट लावून पुन्हा आपल्याला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला आजचं जे आपलं स्पेशल शिवजयंतीचं PNG आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि साईडला कट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढे एक्सटेंड करून एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो स्प्लिट करून इथं डिलीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे PNG आहे ते इथं आपल्याला अशा प्रकारे हे जे आपलं PNG आहे त्या PNGवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला याची ॲडजस्टमेंट जी आहे ती इथं अशा प्रकारे त्या PNGच्या वरती बरोबर रिमोट आणि टच करून अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे म्हणजे हे PNG इथं ॲडजस्ट होऊन जाईल. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्हावरती क्लिक करायचे म्हणजे ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग हे कॅन्सल करून सुरू होऊन जाईल आणि व्हिडिओची मध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.